मित्रांनो हे बघू शकता, हे सूरज भाऊ चव्हाण यांचं हे घर आहे. साधं सोपं घर आहे, साधं सिंपल घर आहे मित्रांनो. बघू शकता अंगण वगैरे ने एक रूम आहे. आज आपण आलो आहे सूरज भाऊंच्या घरामध्ये. तर इकडच्या साईडला छोटीशी आपण मुलाखत घेऊया आणि छोटीशी टूर घेऊया. बघू घरात त्यांच्या काय काय कशा प्रकारचं वातावरण आहे. घरकुल आहे का हे? सूरज भाऊंची गाडी बघू शकता कशी. डंबल्स पण इथं पाहायला भेटतात आणि एकच रूम आहे बघू शकता ही, जिथं सूरज राहतो. लवकरच त्याची प्रगती होईल आणि चांगलं घर वगैरे अजून मोठं बांधेल. गणपती बाप्पा दुसरा कुठे आपली पूजा अर्चना वगैरे करतो गणपतीची. त्याचं काय देवाने चांगलं केलंय, देवीने मरी माताने त्यानं चांगलं केलंय आणि त्याचं चांगलं व्हावं, एकाचं हात व्हावा तर चांगलं व्हावं माझी हीच इच्छा आहे. लवकरच जाता तुमच्या इच्छा त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील बघा. माझं लग्न कर, मला फसावती तुझं लग्न करायचं नाही मी म्हणायची मला. तर मित्रांनो हा मांडीवरती बसलाय तो ओळखा कोण आहे? कोण आहे तुम्हीच ओळखा. आत्ता महाराष्ट्र अख्खा गाजावतोय तो, कळेल तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये कोण आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आत्ता आलोय त्यांच्या घरी. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं एकदा नाही अनेक वेळा, असे सूरज भाऊ आहेत आपली. ओळखायतलं कोण आहेत ते. तर मित्रांनो बघू शकता अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेले आपले सूरज भाऊ. तर सूरज भाऊ चव्हाण यांचे हे वडील आहेत आणि सूरज भाऊंची आई बघू शकता इकडच्या साईडला, आणि ह्या मधल्या त्या वहिनी आहेत. हां, आत्याची मुलगी बघू शकता. तर मित्रांनो सूरज भाऊ आपले एकदम साधे सरळ निर्मळ मनाचे, पाणी कसं नितळ असतं तशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्या स्वार्थ नाही आहे. तर सूरज भाऊंची प्रगती ही उत्तरोत्तर व्हावी आणि अनेक यशाची शिखरं त्यांनी पालन करत करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. त्यांचे आई आणि वडील आत्ता असते तर त्यांना इतका अभिमान वाटला असता, इतकं बरं वाटलं असतं. जिथून पण त्यांचे आई वडील पाहत असतील खरंच त्यांना खूपच गर्व वाटत असेल त्यांच्या मुलाचा सूरजचा, आणि ते जर आज असते तर खूपच बरं झालं असतं. तर मित्रांनो लहानपणापासूनच खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती होता आणि त्या दुःखामधून त्या संघर्ष करत करत हा मुलगा एकदम गरिबाचं लेकरू पुढं आले आणि त्याला मदत करणं आणि त्याला पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त सूरज भाऊंनाच वोट करायचं आणि सूरज भाऊच आपले बिग बॉसचे विनर होणार, कारण का सगळ्यांची मनं त्यांनी जिंकलीच आहेत. आता फक्त ट्रॉफी आणायची आहे बाकी आहे.